नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण ज्या गोष्टीची प्रतीक्षेने वाट पाहत आहे ती म्हणजे शिक्षक भरती 2025 स्टेट 3. आणि या संदर्भात बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की सर, आम्ही पोर्टलला सर्टिफाय करताना CET-चे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. TETला आम्हाला थोडेसे कमी मार्क्स होते, आम्ही कॅटेगरीमधून पास होतो आणि CET ओपनमधून पास आहे. तर अशा वेळेसला आम्ही डॉक्युमेंट्स हे CET-चे अपलोड केलेले आहेत. तर त्यासाठीचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी आहे, जो की TET आणि CET एकच असल्याबाबतचा पाहून घ्या. म्हणजे तुमच्या मनातली जी धास्ती आहे ती निघून जाईल. पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्वायरमेंट, पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याबाबत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अंतर्भाव करण्याबाबत. मग इथे जर आपण पाहिलं तर त्या संदर्भातलं हे पत्र खूप महत्त्वाचं, जे की 14 नोव्हेंबर 2017ला खरं तर निघालेलं होतं, पण ते आजही लागू आहे याची नोंद घ्या. वाचा म्हटलेलं आहे पहा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक CET 2015 पत्रक क्रमांक 149 TNT1 दिनांक 23 जून 2017चं हे पत्रक आहे. शासन शुद्धीपत्रक त्याच्यावरती देण्यात आलं आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीकरिता कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक 23/6/2017 अन्वये विहित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 7 अभियोग्यता चाचणीकरिता उमेदवारांची अर्हता यामधील खालील उपपरिच्छेद इयत्ता 1ली ते 8वी, लक्षात घ्या, इयत्ता 1ली ते 8वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेले तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणी करता पात्र असतील. तसेच पहा, आता TET झालं, तसेच याऐवजी आता पहा, याऐवजी कोणते पात्र आहे ते पण इथे दिलंय. इयत्ता 1ली ते 8वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा CET उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र असतील तसेच असे वाचण्यात यावे. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, जो की TET आणि CET हे एकच आहेत. भविष्यामध्ये जे माझे सर्व कॅन्डिडेट जे उत्तीर्ण झालेले नसतील कदाचित TETमध्ये, परंतु त्यांना इच्छा आहे की मी या TET किंवा CET तरी उत्तीर्ण झालो पाहिजे, तर ॲज कम्पेअर टू TET CETचे पेपर सोपा असतो आणि पेपर पुढच्याच महिन्यामध्ये आहे. त्यामुळं सर्वांनी आत्तापासून तयारी करा. ही तुमच्यासाठी एक संधी असेल, कारण की येणाऱ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरती होण्यासाठीचा हा खूप मोठा मार्ग असेल. त्यामुळं सर्वांनी CETचाच देखील अभ्यास करा. CET ॲज कम्पेअर टू TET सोपी जाते, कारण की त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लँग्वेजचे क्वेश्चन ॲज कम्पेअर टू TET सोपे असतात किंवा इतर विषयांचे प्रश्न देखील सोपे असतात. मग अशा वेळेसला फायदा त्या ठिकाणी होतो. तर हे शासन शुद्धीपत्रक शासनाच्या www.maharashtra.government.in संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतक क्रमांक 2017-11-14-24-3-37-61-21 असा आहे. हा आधी डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित असून काढण्यात येत आहे. अशा पद्धतीचं पत्र माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं होतं. तर अशा पद्धतीचं हे पत्र आहे. राज्यपाल यांना सुद्धा त्याची एक प्रत दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय शालेय शिक्षण मंत्री यांना सुद्धा दिलेली आहे. मंत्री, सर्व खाजगी सचिव, राज्यमंत्री, ह्या सर्व पहा या ठिकाणी आयुक्त असेल, शिक्षण संचालक असतील, या सर्वांना हे पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला कुठे भरतीसाठी तुम्ही गेले आणि तुम्हाला अडचण आली, TETच पाहिजे, CET चालत नाही, तर हे पत्र त्यांना आवर्जून तुम्ही दाखवू शकता. ओके, किंवा मला कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, मी तुमच्यासाठी तयार आहे, हजर असेल. ठीक आहे, तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.